तर आजचा आपला तलाठी भरतीचा विषय आहे इंग्रजी. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयावरील महत्त्वाचे टॉपिक्स बघितले होते आणि त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे हे पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयाचे टॉपिक्स पाहणार आहोत की आपले मार्क्स कसे वाढतील यासाठी. तर स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा. तर पहा, नमस्कार मित्रांनो. तलाठी भरतीसाठी आपण अभ्यास करताना इंग्रजी हा विषय सगळ्यात शेवटी ठेवतो. पण खरा प्रॉब्लेम इंग्रजी विषय अवघड आहे हा नाहीये, तर आपण अभ्यास करताना ज्या चुका करतो तो आहे. त्यामुळे आपले इंग्रजीमध्ये मार्क्स जातात. क्वचित एखादा दुसरा असा विद्यार्थी असतो की त्याला इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्रजीमधील आपल्या कॉमन चुका कोणत्या आहेत, त्या टाळण्यासाठी एक्झॅक्ट काय केलं पाहिजे आणि PYQ बेस स्ट्रॅटर्जी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मार्क्स वाढण्यासाठी मदत होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळून जातील. हे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण टॉपिक पाहणार आहोत इंग्रजीमधले असे कोणते महत्त्वाचे आहेत. सुरुवात करूया. नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही किंवा आपलं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला टॉपिक अभ्यास करताना सोयीस्कररित्या बघता येतील. तर पहा, इंग्रजी विषय घेतला तर इंग्रजी विषयामध्ये 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. असे एकूण 50 मार्क्स असतात. तर यामध्ये व्याकरणचा समावेश असतो, शब्दसंग्रह आणि आकलन. तर व्याकरणमध्ये आपल्याला मार्क्स मिळतात, पण शब्दसंग्रह हे खूप आहे, त्याचा आवाका आपल्याला समजत नाही की नेमकं काय करायचं, त्यामुळे तिथे आपले मार्क्स जातात. पण आता आपण सिलेबस डीपमध्ये पाहूया जरा. तर पहा, इंग्रजीमध्ये आर्टिकल, ॲब्जेक्टिव्ह, टेन्स, वर्ब, एरर वर प्रश्न असतात. त्याच्यानंतर प्रेपोजिशन, क्वेश्चन टॅग, आयडम्स, व्हॉइसमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसवर येतात. त्याच्यानंतर स्पेलिंग, ॲडवर्ब, वर्ब, WH टाईप क्वेश्चन, टेन्स, असे 10 ते 20 टॉपिक्स आहेत इंग्रजीमध्ये. पण हे सगळे टॉपिकवर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायची गरज नाही आहे. आपण PYQ बघितले तर आपल्याला अंदाज येईल की कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन किती येतात. तर आता पहा, याच्यामधले की टॉपिक्स आपण पाहून घेऊया. व्होकॅब्युलरीमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यावर तर हमखास प्रश्न असतातच. त्यानंतरून स्पेलिंग करेक्शनवर पण येतात प्रश्न. त्यानंतर वाक्यप्रचार आणि म्हणींवर सुद्धा असतात आणि एका शब्दासाठी एक शब्द आपण म्हणतो त्यावर सुद्धा प्रश्न आलेले दिसून येतात. हे झालं. त्यानंतर आता ग्रामरमध्ये सुद्धा पार्ट ऑफ स्पीचवर प्रश्न असतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, म्हणजे मराठीमध्ये जे आहे तेच, फक्त इकडे थोडाफार फरकाने क्वेश्चन येतात. त्यानंतर टेन्स, व्हॉइस असतो. नॅरेशनमध्ये आर्टिकल येतं, त्यानंतर प्रेपोजिशन, सेंटेन्सचं स्ट्रक्चर. ग्रामरमध्ये शक्यतो फिलिंग द ब्लँक्स किंवा एरर यावरच क्वेश्चन आलेले दिसून येतात. आणि सगळ्यात शेवटी असतो की उतारा वाचायचा असतो आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. हेही सोपं आहे. ग्रामरचं थोडंफार इथे आपल्या मिस्टेक होतात. तर पहा, अशा प्रकारे सिलेबस आहे आपला. पण यातूनही आता सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत की ते करणं गरजेचंच आहे. त्यावर आपल्याला हमखास मार्क्स मिळतातच. तर ते टॉपिक्स आहेत टेन्स, एरर. टेन्सवर आपल्याला एरर आणि फिलिंग द ब्लँक्स हे दोन्ही प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात. त्यानंतर आहे आर्टिकल, व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस 2 प्रकार आहेत. त्यानंतर क्वेश्चन टॅग, स्पेलिंग, पंक्च्युएशन, आयडम्स आणि सिनोनिम्स, ॲनोनिम्सवर सुद्धा क्वेश्चन येतात. पण पहा, आपल्याला इंग्रजीचा अभ्यास करताना चुका खूप होतात आपल्या. मी असे काही आता तुम्हाला नियम सांगते की त्यामुळे आपल्याला इंग्रजीमध्ये स्कोर मिळतो. तर पहा, आता ग्रामरवर आपण जास्त वेळ घालवतो, तर तो जास्त वेळ न घालवता आपल्याला PYQ बघायचे आहेत आणि ज्या टॉपिकवर क्वेश्चन येतात तेच टॉपिक करायचे आहे. व्होकॅब्युलरी सुद्धा आपण सगळे पाठ नाही करत बसायचे रँडमली. फक्त आपल्याला जे PYQ मध्ये बघायचं, कोणत्या क्वेश्चनवर आले होते काय, त्यानुसार करायचं. PYQ इग्नोर करायचे नाहीयेत. स्पेलिंग प्रॅक्टिस न करणे, पॅसेज वाचायला घाई करणे, मॉक टेस्ट न सोडवणे इत्यादी आपल्या चुका होतात. तर ह्या सगळ्या चुका सुधारा, तुमचे मार्क्स नक्कीच वाढतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये लिहा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.